सीमा, ए सीमा. अरे आलात का तुम्ही? हो. आणि बघ मी काय काय आणलंय ते. बघू. स्पेशल बर्थडे केक. हे हॅपी बर्थडेचं थर्माकोल लेटरी आणि आपल्या शुभ्राच्या वाढदिवसाला येणाऱ्या मुलांना रिटर्न गिफ्ट. हो हो हो, केवढं ते सामान. फारच धडाक्यात वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय वाटतं तुमच्या लेकीचा. आणि काय ग, ती तुझी लेक नाही का? आहे ना, मी कुठं नाही म्हणाले. पण महेंद्र, एकाच मुलीवर थांबायचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतलात तेव्हा तरी नाही म्हणाले होते का मी? चिडू बाई, चिडू नका. सीमा, तू मला शुभ्राच्या रूपानं गोड मुलगी भेट दिलीस. बागडत बागडत ती मोठी व्हायला लागली आणि आज आपण तिचा 6वा वाढदिवस साजरा करतोय. हो ना, खरंच कसे गेले नाही दिवस पटपट. बघता बघता ती 16 वर्षाची होईल, 18 वर्षाची होईल आणि 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 काय? एक दिवस लग्न करून भुरकन निघून जाईल तिच्या सासरी. अहो काय बोलताय हे? आत्ताशी कुठे 6 वर्षाची येते. एवढ्या नंतरच्या गोष्टी आत्ता कशाला बोलायच्या? खूप वेळ आहे अजून त्याला. आज तर तिचा फक्त 6वा वाढदिवस साजरा करतोय आपण. हो सीमा, मी कधी कधी भलत्या स्वप्नात हरवून जातो. अनुभव, शुभ्रा कुठे आहे? असेल की बाहेर खेळत. थांबा बघते मी. शुभ्रा, ए शुभ्रा, 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 शुभ्रा. अहो बघा ना जरा शुभ्रा कुठे आहे ती. तिला छान कपडे घालायचे, तिला नटवायचे, अजून किती तयारी व्हायची. शोधा बरं जरा तिला. सीमा, पलीकडच्या गलीत बघ. हा हा, अगं ती वाढदिवसाला बोलवायला गेली असेल आपल्या मैत्रिणींना. जरा बघा ना तुम्हीच. शुभ्रा, जॉनी, ठरल्याप्रमाणे आपला आजचा दिवस तरी बाहेर पडला, पण फक्त पिण्याचा. त्याच्यानंतरच्या प्रोग्रामचं काय रे? नाही, बहुतेक मला काय वाटतंय, या प्रोग्राम मध्ये काही यश येईल असं वाटत नाही मला. यश येणार नाही? अपयश? अजिबात नाही. आजपर्यंत न घडलेली गोष्ट बोलतोस. हे बघ नाजी, माझ्या शरीराला आता सवय लागली. काही कर, पण आज माझे हे रखरखत शरीर थंड झालंच. सॉरी यार, त्या शीलाला फोन केला, झाली ती एंगेज. त्या रिमीचा तर रेट वाढवायचा. आपल्याला अजिबात परवडणारा नाही. परवडणार नाही म्हणजे पैसे द्यायचे आपण. फोन लाव दिला, कशी मागते ते बघायचं आहे मला. लाव दिला फोन. ठीक आहे, तू म्हणतोस तर लावतो. हॅलो, कोण रिमास काय? कुठं आहेस तू आत्ता? हा, वेळ नाही. ए, पैसे वाढवून देतो पैसे. तो फोन आण इकडं. इकडं साली, पैशासाठीच करतेस ना सगळं, आ? आणि आम्ही तुला थंड करतोय जे राहिलं. हॅलो, कट केला सालीनं. नाही, आपणा काम हो गया. ते कसं काय? तुझी ती शिला नसली तरी चालेल आणि रेमी बी नसली तरी चालेल. समोर बघ बघ. अरे बघ ना. ए जॉनी, शुद्धीवर आहेस का तू? हा, अरे कोवळा बछडा खायला निघालेस तू. कडी उमलण्या अगोदरच कुछ करतोस. एवढा निर्दय होऊ नको जॉनी. तुला काय करायचं नाजे? बघ, रात गई बाद गई, आपली कोण थोडीच आहे ती. अरे पण तरी. अरे तू गप्प बस.
दूध गेल्याशिवाय शांत होत नाही. अरे खवळलेला दर्या सुद्धा नासधूस केल्याशिवाय शांत होत नाही. जमिनीखालचा रसरस्ता लावारस सुद्धा भूकंप झाल्याशिवाय शांत होत नाही. जॉनी अरे विचार कर. हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही. ए बाबा बस कर ना तू. हा? ए श, श, श. ए छकुली ये बा इकडे ये. आम्हाला सांग तुझं नाव काय? शुभ्रा. कुठे चाललीस तू आता? चॉकलेट आणायला. आज माझा वाढदिवस आहे ना. माझे पप्पा खूप सारी खेळणी आणणार आहेत माझ्यासाठी. खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या वाढदिवसाला. मग मी त्यांना गोड गोड खाऊ देणार. अरे वा 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 छान 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 हुशार. हा मग चल आपण पण तुझा वाढदिवस साजरा करू. कसा? आम्ही पण तुला खूप खूप खाऊ देणार. खूप सारी खेळणी सुद्धा देणार. चांगले चांगले कपडे देणार. आय्या खरंच काय मज्जा येईल. येणार की नाही? मग मज्जा तर आम्हाला सुद्धा येणार आहे. चला 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 तुला आधी चॉकलेट आणू आपण. पण काका चॉकलेटचं दुकान तर तिकडं आहे ना. ते खूप लहान आहे बाळा. त्या दुकानात लहान लहान चॉकलेट आहेत. इकडं फार मोठं दुकान आहे आणि चॉकलेट ही खूप मोठी आहेत. छान छान आहेत. पण काका इकडं तर सारे शेतच आहे. दुकान नाहीये तिकडं. या शेताच्या पलीकडेच दुकान आहे. बघ तर खरं. नको मला चॉकलेट. मला भीती वाटतेय. पप्पा मम्मी मला शोधत असतील. घरी जाते मी. तुमचं चॉकलेट नको आहे मला. मम्मी पप्पा मम्मी पप्पा. हे ओरडू नकोस. तुझा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे. तुझा केक आम्हीच कापणार. मम्मी पप्पा सोडा मला सोडा. काय करताय तुम्ही? आई ग आई ग. इकडं शुभ्राच्या घरी तिच्या बर्थडेची जोरदार तयारी चाललेली होती. तिच्या बर्थडेसाठी गल्लीतली मुलं जमायला लागलेली होती. महेंद्र आणि सीमा आपल्या लेकीला इकडं तिकडं शोधू लागले होते. आणि त्याच वेळी घराजवळच्याच शेतवडीत 2 लांडगे या कोवळ्या कळीचे लचके तोडत होते. तिचा कोवळा आक्रोश त्याने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा घालून बंद केला होता. फुलासारख्या नाजूक शुभ्राच्या कोमल शरीरावर जॉन्या आणि नाझी तुटून पडले होते. महेंद्र, अरे महेंद्र, महेंद्र. कोण? आनंदराव, ही या ना. अगदी अचानकच येणं केलं. म्हणजे महेंद्र? हा, काहीच हरकत नाही. अहो, आज आमच्या शुभ्राचा 6वा वाढदिवस आहे. पण महेंद्र मी काय म्हणतो म्हणजे मला आणि अहो, निमंत्रण छोट्या मुलांना. आता आला तसे वाढदिवसाचा केक खाऊनच जा. हो पण शुभ्रा आहे ना शुभ्रा. इथंच कुठेतरी खेळते ती. शिमा, शुभ्राला हाक मार. हो हो. महेंद्र अगोदर माझं ऐक. आता काहीही ऐकणार नाही तुमचं. आता शुभ्रा आली की केक कापायचा आणि त्यातला छोटा केक तुम्ही खायचा आणि मगच जायचं. महेंद्र तुझा उत्साह कळतोय मला, पण मी काय सांगतोय ते ऐक. तुझी शुभ्रा येणार नाही कधीच. काय भाऊजी काय बोलताय? म्हणजे आनंदराव काय बोलताय तुम्ही? माझी शुभ्रा येणार नाही? काही समजलो नाही मी. महेंद्र तुला कसं सांगायचं हेच कळेना झालंय मला. आनंदराव, जे काय बोलायचंय ते स्पष्ट आणि लवकर बोला. मला राहवत नाही आता. मला माझ्या शुभ्राला भेटायचं आहे. नाही महेंद्र,
तुझी शुभ्रा तुला भेटणार नाही महेंद्र. नाही. काय बोलताय भाऊजी? आनंदराव, काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज आनंदराव, प्लीज मला सांगा, काय झालंय? काय झालंय माझ्या शुभ्राला? महेंद्र, मन घट्ट करून ऐक. कुणीतरी नराधमाने तुझ्या शुभ्रावर बलात्कार करून तिला ठार मारलंय. रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे तुझी शुभ्रा. शुभ्रा! हे देवा, काय केलंस तू? अशी कशी माणसं जन्माला घातलीस तू? माझ्या अवघ्या 6 वर्षाच्या शुभ्राचं वय सुद्धा कळलं नाही. महेंद्र, शांत हो महेंद्र. तुम्ही शांत व्हा. माझ्या फुलासारख्या पोरीचं लचकं तोडलं त्या राक्षसाने. आनंदराव, हे काय ऐकतोय मी? या माझ्या मुलीला जगाची ओळख होण्या अगोदरच उद्ध्वस्त केली या दवादवानी. माझ्या या कोटस पाखराला पंख फुटण्या अगोदरच मुंडक छाटलं या नालायकाने. आनंदराव, काय म्हणू या वासनेनं बरबटलेल्या समाजाला, ज्यांना कोवळं मूल सुद्धा समजत नाही. त्यांचं काळीज दगडाचं बनवलं या देवानं. आनंदराव, कामावरून थकून मागून घरी आल्यावर माझी शुभ्रा जेव्हा पळत येऊन माझ्या गळ्याला बिलगायची, तेव्हा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठं पळून जायचा. महेंद्र, शांत हो. हो, याला कामावरून यायला जरा जरी वेळ झाला ना तरी मागं फिरायची माझ्या. मम्मी पप्पा अजून कसे आले नाही, कधी येणार ते सांग ना म्हणत घरभर फिरायची. मोठी झाल्यावर मी डॉक्टर होणार म्हणायची. माझ्या निष्पाप मुलीचा बळी घेणाऱ्या त्या नराधमाला देवानं आजपर्यंत जिवंत तरी कसा ठेवला म्हणते मी. शिमा, अगं असं कसं दुःखाचं ताट ओढून ठेवलं आपल्या समोर. शुभ्राबद्दल काय काय स्वप्न बाळगली होती आपण उराची. त्या साऱ्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला. शिवा, चक्काचूर झाला. आपली सारी स्वप्न पायदळीत तुडवली गेली असणारा दमाकडून. आपलं लेकरू आता कधीच दिसणार नाही हो. सारखी अचानक कशी गायब झालीस तू शुभ्रा? महेंद्र, वहिनी, शांत व्हा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शुभ्रा पाहून तिची आई सीमा तर कोसळलीच. महेंद्र आपल्या लाडक्या लेकीच्या कलेवराकडे पाहून धाय मोकलून रडत होता. माणसं जमू लागली. पोलिसांना कळवलं गेलं. पोलीसही आले. घटनेपूर्वी रस्त्यावर शुभ्राला पाहिलेल्या लोकांनी ती जॉन्यासोबत होती ही माहिती पोलिसांना दिली. पंचनामा झाला. गगनाला भेटणाऱ्या आक्रोशानं पाहणाऱ्यांच्या काळजाला घर पडू लागली. शुभ्राचं कलेवर घरी आणून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. इकडं पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली आणि काही तासातच पोलीस गुन्हेगाराजवळ पोहोचले. लाज नाही वाटत? मारू नका साहेब, मारू नका. लाज नाही वाटत?
हे असली कृत्य करताना मनाची नाही तर जनाची इच्छा नसते. अहो नाही साहेब, अहो काय नाही आम्ही काय नाही केलं साहेब. काय नाही केलं तुडवी कचा 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 थोड्यानो माणूस केला काळीमा फाटणार कृत्य केलं. नाही हो साहेब, अहो साहेब नाही. हवालदार बेड्या ठोकाय ना. पोलिसांचा महाप्रसाद देत थिंडे काढूया यांची. ठोका बेड्या. थांबा इन्स्पेक्टर, थांबा. अहो काय करताय हे? कोण आहेस तू? अशाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेली मी, दिल्लीची निर्भया. काय? मीच कोपार्डीची अमृता सुद्धा, आणि मीच रिंकू पाटील, आणि मीच आत्ताची ही शुभ्रा. इन्स्पेक्टर साहेब, अहो नका बेड्या ठोकू यांना. म्हणजे तुम्ही यांना बेड्या ठोकून न्याल पोलीस स्टेशन मध्ये, मग पंचनामा होईल, मेडिकल रिपोर्ट्स येतील, मग तुम्ही चार्जशीट दाखल कराल, कोर्टात केस उभी राहील. पण हे सगळं तर करावंच लागतं निर्भया आम्हाला. होय, पण हे सगळं करेपर्यंत हे म्हातारे होतील. या नराधम गुन्हेगारांना तोपर्यंत आपल्या सरकारी खर्चानं पोसावं लागेल, आणि कदाचित एखादा हुशार वकील येईल आणि साक्षी पुराव्यांचे बुरुज फोडून यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवून देईल. मग मी काय करावं असं तू म्हणतेस निर्भया? यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या इतिहासावरती नजर टाकावी लागेल, मग समजेल. काय? होय पूर्वजांच्या इतिहासावर? इन्स्पेक्टर, आपल्याच छत्रपती शिवरायांचा इतिहास. दारातील तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित ठेवण्यासाठी स्वराज्य संस्थापक आपल्या छत्रपती शिवरायांनी अशा प्रकरणात काय केलं पहा इन्स्पेक्टर साहेब. अशीच ती घटना या कोल्हापूर भागातच निप्पाणीजवळ बेलवाडीत घडलेली. ती घटना समजून घेतली ना तर नक्की कळेल न्याय कसा करावा ते. इन्स्पेक्टर साहेब, अत्याचार असाच संपवायचा असतो. घाला गोळ्या त्या नराधमांना आणि द्या न्याय त्या 6 वर्षाच्या कोवळ्या कळीला. उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो. कुठल्याच मुलीवर, कुठल्याच स्त्रीवर बलात्कार करण्याची हिंमत पुन्हा कुणीच करणार नाही. इतक्या गोळ्या घाला यांना. इन्स्पेक्टर साहेब, निप्पाणीच्या सावित्री अक्का देसाईंवर बलात्कार करणाऱ्या त्या सकोशी जाधवाचे डोळे काढले, त्याला काल कोठडीत टाकलं, आणि म्हणूनच स्वराज्यात पुन्हा हा गुन्हा घडला नाही. साहेब, विचार न करता गोळ्या घाला. अन्यायाच्या छाताडात न्यायाच्या वेदना उमटू दे. घाला गोळ्या इन्स्पेक्टर साहेब. घडू देत आज पुन्हा नवा इतिहास. येस निर्भया, येस. पाहिलं तर मंडळी, छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यातल्या सकोजी जाधवांना कशी तातडीनं शिक्षा दिली. ती अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहावी याकरता शिवरायांना फक्त 2च वेळा जबरी शिक्षा कराव्या लागल्या. आणि या तीव्र शिक्षांमुळेच स्वराज्यामध्ये पुन्हा स्त्री देहाची विटंबना करणारे लांछनास्पद गुन्हे कधीच घडले नाहीत. धन्यवाद.